वाटते तुम्हाला, कोण होईल पुण्याचा खासदार? मुरलीधर मोहोळ. रवींद्र धंगेकर. चहावाला प्रधानमंत्रीने म्हणलं लोकांच्यासाठी काला धन आएगा, बहनों और भाइयों, देशवासियों, जन जन का खाता निकालो। खाता निकाले बाद भी नहीं आए पैसे। महंगाई 50 साल भी नहीं हुई, 10 बरस में हो गई। हे कोण निवडून येते तर सांदी कोपऱ्याच्या म्हाता कोताऱ्याने ह्याच्या वडीत आणि कामाला लावायचं नाही. सगळ्यांची कार्य चांगली आहेत, पण तसं काही निश्चित सांगू शकत नाही की आपण. हो, मोरे धंगेकरांची मतं खातील, मुरले अण्णांचा सहज विजय होईल. नहीं तो 400 से पार नहीं जाऊ द्यायला पाहिजे, नहीं तो फिर दिल की बातें मन की बातें. लोकसभेच्या निवडणुका तोंडावर आल्या आहेत आणि आता पुण्यामधून तिरंगी लढत होणार आहे. वसंत मोरे, मुरलीधर मोहोळ आणि रवींद्र धंगेकर अशी तिरंगी लढत होत असताना पुण्यामधील आता आपण कोथरूड परिसरात आहोत. येथील जनतेचा कौल काय सांगतोय, कोण होईल पुण्याचा खासदार, आपण पाहूयात. काका, काय सांगाल, काय वाटतं? तिरंगी लढत होत आहे, काय वाटते तुम्हाला, कोणाकडे जाईल? मोहोळ म्हणून, का बरं? कारण की सध्या त्यांचंच राज्य तेच हे धंगेकर आणि वसंत मोरे पण आहेत ना, पण यांची बाजू जरा उजवी सरळ आहे. मुरलीधर मोहोळ आहे. मुरलीधर मोहोळ. का बरं? त्यांचं कामच तेवढं आहे, चांगलं कार्य केलेलं आहे आणि शेवटी मोदींना निवडून द्यायचं पुन्हा एकदा, त्यामुळे तेच पुन्हा निवडून येतील. जर तुम्ही मुरलीधर मोहोळ आले तर त्यांना निधी तेवढाच उपलब्ध होईल, त्यामुळे माझ्या मते मुरलीधर मोहोळच येतील निवडून. आमचं मत मुरलीधर मोहोळ यांनाच असेल, त्यामुळे आमची पण अशीच इच्छा आहे की मोहोळांनी नक्कीच जिंकून यावं. आम्ही रिक्षावाले आहे, आमच्यासाठी धंगेकर साहेबांनी खूप केलेलं आहे आणि खूप मायाळू पण आहे, गरीब पण आहे. असं नाही की दुसरं कार्यकर्त्यासारखा ऐकतात आणि सोडून देतात, तसं काही नाही आहे. मला वाटतं मुरली अण्णांना मिळतील. मुरली अण्णांनी खूप चांगलं कार्य केलेलं आहे आणि त्यांच्या समाजामध्ये चांगला ठसा उमटवलेला आहे कार्याचं वगैरे, आणि त्यांची प्रतिमा पण फार स्वच्छ आहे तशी सगळ्यांच्या कंपॅरिझनमध्ये. मुरली अण्णा येतील. मला असं वाटतं की मुरली अण्णांनी कोरोनामध्ये खूप चांगलं काम केलं आहे, त्यामुळे त्यांना स्कोप जास्ती आहे. पण थोडीशी फाईट टफ होईल मुरली अण्णा आणि दंगेकरमध्ये. वसंत मोऱ्यांचं काही सांगता येत नाही. माझंही सेमच मत आहे, मुरली अण्णा मोहोळ यांचे यायचे चान्सेस जास्त आहेत, कारण का गेल्या 3-4 वर्षात त्यांचं खूप काम झालेलं आहे त्या दृष्टीने वगैरे. मे बी त्यांचं ते प्लॅनही असावं, कारण त्यांचं काम जास्त ते जास्त पोचलेले आहेत पुणे शहरात सगळ्यांपर्यंत. तसं धंगेकर आणि वसंत मोरे यांचं अजून पोचत आहेत ते वगैरे. तसं त्यामुळे हे कोण निवडून येते तर सांदी कोपऱ्याच्या म्हाता कोताऱ्याने ह्याच्या वडीत आणि कामाला लावायचं नाही. मग येतात की रिक्षा गाड्या बिड्या घेऊन सगळं व्यवस्थित असतं. जेव्हा मतदान असतंय तेव्हा मग घराच्या बाहेर आम्हाला काढायचं. मतदान झालं की सलापच पडणार आहे बघा तुमच्या घरावर, मग सलाप बी नाही, कुणाला नोकरी बी नाही. पुण्याचा खासदार मला तरी असं वाटतंय की श्री आपल्या आदरणीय मुरलीधरजी मोहोळ होतील असा अंदाज आहे, कारण मोदीजींच्या कामाचा धडाका पुण्यामध्ये चालू आहे. मेट्रोचं काम चांगलं झालेलं आहे, रोडची कामं बऱ्यापैकी झालेली आहेत, त्यामुळे मला असं वाटतंय की पुण्याचा खासदार जो आहे तो मुरलीधरजी मोहोळ. दोन्ही बाकीचे उमेदवारही चांगले आहेत, पण कामाची पावती ही मोहोळ साहेबांनाच मिळेल असं मला वाटतं. मला पण मुरलीधर मोहोळ साहेब वाटतात, कारण की महापौर असताना जेव्हा ते पुण्याचे महापौर होते त्यांनी त्या टायमाला पण बरेचसे कामं केले. असं नाही की दंगेकर साहेबांनी कामं नाही केलेत, त्यांनी पण कामं केलेत. पण ॲज पर जर मुरलीधर मोहोळ साहेबांचे महापौर असताना कामं बघितले तर ते बरेचसे कामं त्यांनी केलेत. त्यांच्याकडनं अपेक्षा एवढं आहे मॅडम, जनसामान्यांचे प्रश्न सोडावे त्यांनी. पुण्यातली जी ट्रॅफिक आहे, ट्रॅफिकचा प्रश्न त्यांनी मार्गी लावावा मेन, आणि जास्तीत जास्त संख्येने मुलं मुली जे बाहेरचे येतात इथं शिकण्यासाठी, त्यांच्यासाठी एक वेगळ्या व्यवस्था इथं करायला पाहिजे. ही एक अपेक्षा मोहोळ साहेबांकडून असेल. आपल्याला विकास होणे हे फार महत्त्वाचं आहे. आपल्या तिकडे आता वसंत मोरे बी चांगले आहेत आणि धंगेकर बी चांगले आहेत. सगळ्यांची कार्य चांगली आहेत, पण तसं काही निश्चित सांगू शकत नाही की आपण. आता जनतेला विकास पाहिजे, त्याच्यामुळे तिन्ही उमेदवार पुण्याचे आहेत. आणि ज्या मतदारांनी ठरवलं आहे की कोण उमेदवार निवडून आणायचं आहे, तर ते लोकांच्या हाती आहे. त्याच्यामुळे लोक कुठं मत देतील त्याचं काही सांगता येत नाही. त्याच्यामुळे तिरी लढत ही जरा एक्साइटमेंट आहे. कोण देणार आहे, कोण करणार आहे, काही सांगता येत नाही. कौल कोण देणार आहे, जनता देणार आहे. त्याच्यामुळे जनता ठरवणार आहे काय आहे. तर असं सांगता येणार नाही की तात्यासाहेब येतील का धंगेकर येतील का मोहोळ येतील, तसं काही सांगता येत नाही. शेवटी लोक ठरवणार आहे. पुण्याचा खासदार तर मुरली अण्णा होतील आणि यावेळेस मोदी सरकारच येतील परत, नाही का. कारण पुण्याचा विकास भाजप आणि मोदी सरकारच करेल हे पूर्ण जनतेला विश्वास आहे.
आणि पुण्याची पूर्ण जनता मुरली अण्णाच्या माग आहे. हो, मोरे धंगेकरांची मतं खातील, मुरली अण्णांचा सहज विजय होईल. हा 100% 400 पारच होणार यावेळेस. धंगेकरांचं त्या मी तर सांगतो आपलं कसबा विधानसभेपुरतंच आहे. चहावाला प्रधानमंत्रीने म्हणलं लोकांच्यासाठी काला धन आएगा बहने और भाइयों देशवासियों जन जन का खाता निकाले बाद भी नहीं आए पैसे. महंगाई 50 साल भी नहीं हुई, 10 बरस में हो गई. आणखीन प्रश्न ऐसा है, पेट्रोलचे भाव कांग्रेस के टाइम में चढ़ उतार होते थे, 64 रुपये 65 रुपये थे. यांच्या राज्य में 108-10 गेले. पुन्हा ते धनेकर हां नाही होणार नाही. महागाई 45 रुपये किलो ज्वारी झाली. नाही पुरे नाही, मोदी बदलला तर होईल ना. 400 के अंदर 2 से 30 आले भी तो आम्हाला चालील भाजप से. नाही 400 से पार नाही जाऊ द्यायला पाहिजे. नाही तर फिर दिल की बातें मन की बातें. हां राहुल गांधी आले तर चांगलं चालून नाही ते बी. 50 वर्ष केलं ना त्यांनी. रवींद्र धंगेकर. रवींद्र धंगेकर हे लोकांमध्ये व्यवस्थित काम करतायत. हां तळागाळातल्या लोकांशी त्यांचा चांगला संपर्क आहे. धंगेकरांनी काम म्हणजे कसबा विधान मतदारसंघात त्यांनी काम केलेलं आहे आणि अतिशय लोक त्यांच्या पाठीशी आहेत. वसंततात्यांचं नाही का, म्हणजे वसंततात्या हे आता त्यातनं मतं खाणार फक्त. कोणाची मतं खातील? दोघांची पण.